विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून महायुतीचे सरकार मोठ्या बहुमताने स्थापन झाले। मात्र गेल्या 2 महिन्यापासून राज्यात सरकार आणि त्यांच्या विकासाचे निर्णय यावर चर्चा होणे दूरच राहिले। बीड जिल्ह्यातील मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि मंत्री धनंजय मुंडे या दिनाच्या गोष्टीवर मीडिया ट्रायल पाहायला मिळाली। या सगळ्या परिस्थितीत मंत्री धनंजय मुंडे हे भगवानगडावर मुक्कामी गेले। त्यावेळी मुंडे हे काही वेळ भगवान बाबांच्या समाधीसमोर ध्यानस्थ बसले होते। तेव्हा त्यांच्या ध्यानस्थ प्रतिमेचे प्रतिबिंब समाधीवर अधोरेख झाले आहे। एका अर्थाने गडाच्या हृदयात धनंजय आणि धनंजयच्या हृदयात गड असल्याची अनुभूती होती असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही। जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या साधू संतांचे वचनाचा अनुभव सध्या धनंजय मुंडे घेत आहेत। तसं 2009 साली त्यांनी विधानसभा निवडणुकीत डावलले गेल्यापासून कठीण यातना भोगत आहेत। संघर्ष त्यांच्या जणू पाचवीलाच पुजलेला असल्याची परिस्थिती आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि धनंजय मुंडे हे 1.5 लाखाच्या आसपास मताधिक्याने विजयी झाले। त्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात समावेश निश्चित होता। परंतु 9 डिसेंबर रोजी केज तालुक्यातील मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि मुंडे यांच्या मागे शुकल काष्टच लागले। या प्रकरणात मुंडे यांचे सहकारी वाल्मिक अण्णा कराड यांचे नाव आले आणि महायुतीसह महाविकास आघाडीतील अनेकांनी मुंडे यांना लक्ष्य केले। या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे ही मुंडे यांची देखील भूमिका आहे। परंतु जनमताच्या कोलामध्ये मुंडेंचा पराभूत करणे अशक्य आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांना पक्षांतर्गत आणि बाहेरून देखील टार्गेट करण्यात आले। गेल्या 2 महिन्याच्या काळात धनंजय मुंडे यांच्या खाजगी आयुष्यापासून ते सार्वजनिक आयुष्यापर्यंत सगळ्याच नको त्या गोष्टी चव्हाट्यावर आणल्या जात आहेत। कुठलाही थेट संबंध नसताना तेच मुख्य आरोपी असल्याप्रमाणेच त्यांना दिवस गृहीत धरून साफ म्हणून भुई धोपटण्याचा प्रयोग करण्यात येत आहे। यातून त्यांनी किती वेदना आणि अपमान सहन केला असेल हे त्यांनाच माहिती। पण विरोधकांना जो आसुरी आनंद झाला होता त्यापुढे त्या कमीच असतील नक्की। एवढ्या सगळ्या अग्निदिव्यातून ते बाहेर पडतील की नाही, कधी पडतील याबाबत अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात होत्या। तब्बल 50-52 दिवस मीडिया ट्रायलमुळे अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांनी शेवटी गडाच्या चरणी नतमस्तक होण्याचा निर्णय घेतला। त्यावेळी गडावर गेलेले धनंजय मुंडे यांनी भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। तेव्हा मुंडे हे 15-20 मिनिटं समाधीसमोर ध्यानस्थ बसून होते। त्यावेळीचा त्यांचा एक फोटो आहे ज्यामध्ये त्यांचं प्रतिबिंब हे समाधीवर दिसून आले। विशेष बाब म्हणजे समाधीला संपूर्ण काळे ग्रेनाइट लावण्यात आलेला आहे। त्यावर रिफ्लेक्शन दिसते, मात्र या फोटो जे रिफ्लेक्शन दिसले ते आरशाप्रमाणे स्वच्छ असल्याचं पाहायला मिळाले। मी अंधश्रद्धाळू नाही पण श्रद्धाळू जरूर आहे। हा देवी चमत्कार म्हणावा की काय यावर चर्चा होऊ शकते, पण हा फोटो पाहिल्यानंतर जाणवले ते म्हणजे गडाच्या हृदयात धनंजय आणि धनंजयच्या रोमरोमात गड आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात थेट कुठेही धनंजय मुंडे यांचा सहभाग नाही, पण तरीही त्यांना ज्या पद्धतीने टार्गेट केले गेले आहे ते एखाद्या आयुष्यातून उठवायची सुपारी घेतल्यासारखेच वाटते। देशमुख यांची झालेली निर्गुण हत्या आणि त्यावर असलेले राजकारण किळसवाणे आहे। तब्बल 2 महिने या सगळ्या दृष्टिकोनातून पिळून निघलेल्या धनंजय यांना जर गडाच्या चरणी लीन किंवा नतमस्तक व्हावे वाटेल असेल तर त्यात गैर काय, पण त्यावरून देखील त्यांना टार्गेट केलं गेलं। पण गड आणि महंत नामदेव शास्त्री ज्या खंबीरपणे मुंडे यांच्या पाठीशी उभे राहिले ते पाहता पुढच्या वाटचालीत गड आणि गडाचे भक्त ठामपणे त्यांच्यासोबत असतील आणि मुंडे हे या चक्रव्यूहातून बाहेर पडून आपण अभिमन्यू नाही तर धनंजय आहोत असे सिद्ध करतील अशी अपेक्षा नक्कीच आहे। अशा प्रकारचा एक लेख व्हायरल होत आहे आणि हे लेख लिहिलेला आहे विशेष संपादकीय लक्ष्मीकांत रुईकर यांनी।